श्रीराम समर्थ. नमस्कार, मी अनुराधा. गुरु साधना या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या भागामध्ये आपण श्री महाराजांचा जन्म आणि श्री महाराजांचे बालपण पाहिले होते. आता या भागामध्ये आपण त्यातल्याच पुढील बालपणातल्या गोष्टी बघणार आहोत. श्री महाराजांचे बालपण. आजोबांचा सहवास रात्रंदिवस असल्यामुळे ते करतील तसे श्री महाराज करीत. शिवाय आता ते आजोबांची सेवासुद्धा करू लागले होते. आजोबा गीता म्हणू लागले की श्री महाराज त्यांच्याबरोबर म्हणू लागत. आजोबा जप करू लागले की यांनीही आसन घालावे आणि डोळे झाकून स्वस्थ बसावे. रात्रीचे भजन झाल्याशिवाय श्री महाराज कधी निजले नाहीत. भजनामध्ये आजोबा नाचायला लागले की आपण नाचू लागत आणि नाचताना इतके तल्लीन होऊन जात की इतर मंडळी कौतुकाने बघत राहत. आपल्या 5 वर्षांच्या नातवाची परीक्षा घ्यावी असे पंतांच्या एकदा मनात आले. सगळी मंडळी बसली असता पंतांनी श्री महाराजांना हाक मारली आणि ते म्हणाले, बाळ गणू, तुला हंडा भरून मोहरा दिल्या तर तू काय करशील? श्री महाराजांनी ताडदिशी उत्तर दिले, आंधळे, पांगळे, रोगी, गरीब आणि भिकारी यांना मी सगळ्या वाटून टाकीन. यावर आजोबा पुन्हा म्हणाले, पण तुला राजा केला तर काय करशील? श्री महाराजांनी लगेच उत्तर दिले, माझ्या राज्यात भिकारी असा कोणी राहू देणार नाही. माझ्या दारी अन्नछत्र घालीन. ही उत्तरे ऐकून पंतांच्या डोळ्यात पाणी आले व थोड्या वेळाने ते रावजींना म्हणाले, रावजी, ही खरी अमृतवल्ली आहे. श्री पांडुरंगाच्या कृपेने ती आपल्याला लाभली आहे. हा कोणीतरी मोठा योगभ्रष्ट पुरुष असावा असे मला वाटते. श्री महाराजांची मुंज झाली. कुलगुरू पाठक रोज श्री महाराजांना ब्रह्मकर्म शिकवण्यास येऊ लागले. 2-3 महिन्यांमध्ये संध्या, पूजा, वैश्वदेव, पवमान, रुद्र वगैरे सर्व भराभर शिकून झाले. एक दिवस भटजी म्हणाले, झाले, तुम्हाला ब्रह्मकर्म सर्व आले. यावर श्री महाराज बोलले, याच्यापुढे काय शिकायचे असते? भटजी म्हणाले, याच्यानंतर 4 वेद, 6 शास्त्रे वगैरे शिकायचे असते. श्री महाराज म्हणाले, मग मला तुम्ही उद्या वेद आणि शास्त्रे शिकवा. भटजी म्हणाले, अरे, एकेका वेदाला 20-20 वर्षे आणि एकेका शास्त्राला 12-12 वर्षे अभ्यास करावा लागतो. हे ऐकून श्री महाराज झटदिशी बोलले, इतका वेळ कुणाला आहे? मुंज झाल्यावर श्री महाराजांची वृत्ती अधिकच अंतर्मुख होऊ लागली. ध्रुव, प्रल्हाद, द्रौपदी, गजेंद्र इत्यादी भक्तांच्या कथा त्यांनी पंतांच्याकडून वारंवार ऐकल्या होत्या. त्यावर आता जोराने मनन होऊ लागले. श्री महाराजांना 6वे वर्ष लागले होते. एके दिवशी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास आजोबा जागे झाले आणि शेजारच्या अंथरुणावर पाहतात तो त्यावर श्री महाराज नाहीत. लगेच पंतांनी मंडळींना उठवले आणि दिवे व मशाली घेऊन श्री महाराज कुठे आहेत याचा शोध चालविला. आई तर फारच घाबरली. सगळ्या गावात शोध केला पण यांचा पत्ता लागेना. मग निराशा झालेली मंडळी शेवटचा प्रयत्न म्हणून नदीकडे स्मशानाच्या बाजूला गेली. तर तेथे एका लहानशा गुहेमध्ये ही स्वारी आसन घालून डोळे झाकून बसली होती. मंडळींची गडबड ऐकून श्री महाराजांनी डोळे उघडले आणि ते वडिलांच्या बरोबर घरी परत आले. पंतांनी विचारले, बाळ, कुठे गेला होतास? श्री महाराज म्हणाले, नदीकाठी अगदी एकांत असतो. तिथे मन नामात लवकर रंगून जाते. आजोबा म्हणाले, तुला साप, विंचू, भूतपिशाच्यांची भीती वाटली नाही का? श्री महाराजांनी सांगितले, छे, त्यांना काय भ्यायचे? पुढे काही दिवसानंतर श्री महाराज पुन्हा असेच रात्री नदीकडे जाऊन ध्यानस्थ बसले. पण यावेळी घरच्या मंडळींनी फारशी गडबड केली नाही आणि पहाटेच्या सुमारास ते घरी परत आले. श्री महाराजांना 7वे वर्ष लागल्यानंतर पंतांनी त्यांना गावच्या शाळेत घातले. अण्णा खर्शीकर नावाचे मास्तर ही शाळा चालवीत असत. गावातील पुष्कळ मुले शाळेमध्ये येत. तेथे जाऊ लागल्यापासून 8-15 दिवसांमध्ये गुरुजींच्या जवळ असलेली सर्व विद्या श्री महाराज शिकले. गुरुजींनी धडा द्यावा आणि यांनी तो तत्काळ म्हणून दाखवावा असे चाले. नंतर आज एवढे पुरे, उद्या पुढे सांगेन असे अण्णांनी सांगून श्री महाराजांना गप्प बसवावे. अशा रीतीने बाळबोध व मोडी लिहिणे आणि वाचणे, बेरीज वजाबाकी इत्यादी गणित आणि हिशोब करणे, सुंदर व घोटीव अक्षर काढणे वगैरे अण्णांच्या जवळ होती तेवढी सर्व विद्या संपली तरी श्री महाराजांचे मला पुढे सांगा हे चालूच राहिले. तेव्हा अण्णा म्हणाले, अरे
माझी विद्या संपली, मग काय विचारता? श्री महाराजांनी रोज शाळेमध्ये जावे, मुलांना बाहेर काढावे आणि सर्वांनी ओढ्यावर जाऊन विटीदांडू खेळत बसावे. विटीदांडू खेळण्यामध्ये श्री महाराज इतके प्रवीण होते की डाव आपल्या हाती आल्यानंतर दुसऱ्या बाजूची पोरे रडकुंडीला येईपर्यंत ते चोपीत बसायचे. मग ते आपणहून चुकायचे व बाद होऊन जायचे. हीच तऱ्हा इतर बाबतीत होती. मोठमोठ्या झाडांवर हा हा म्हणता ते चढून जात. पोहण्यामध्ये आणि कुस्ती खेळण्यामध्ये तर त्यांचा नेहमी पहिला नंबर ठरलेला. तसेच घोड्यावर बसणे, उड्या मारणे, दंड काढणे, गोट्या खेळणे, मारामारी करणे इत्यादी लहान मुलांच्या सर्व प्रकारांमध्ये त्यांची बरोबरी करील असा कोणी त्यावेळी नव्हता. गावातील मुले शाळेमध्ये जाण्याऐवजी श्री महाराजांच्या बरोबर विटीदांडू आणि गोट्या खेळायला व पोहायला जाऊ लागल्यावर शाळा सगळी ओस पडली. तेव्हा अण्णा एक दिवस पंतांच्याकडे आले आणि मोठ्या नम्रपणे म्हणाले, पंत, तुमचा नातू इतर मुलांना बाहेर खेळायला घेऊन जातो. शाळा बंद पडायची वेळ आली आहे. माझे गरिबाचे अन्न तुटणार. हे ऐकून पंतांनी त्यांना अभय दिले आणि श्री महाराजांना घरी ठेवून घेतले. पण हे प्रकरण एवढ्यावर संपणार नव्हते. शाळेत असताना अक्षर गिरवण्याच्या वेळी श्री महाराज इतर मुलांना श्रीराम समर्थ असा कित्ता काढून देत आणि तो सर्वांना गिरवायला सांगत. मुलेसुद्धा मोठ्या हौसेने श्रीराम समर्थ असे काढीत बसायची. अण्णांना हे मुळीच पसंत नसे. सर्व मुले खेळायला जमली म्हणजे प्रथम श्री महाराज त्यांना मोठ्याने श्रीरामाचे भजन करावयाला लावायचे. मधूनमधून भजन आणि मधूनमधून खेळ असा प्रकार चाले. त्यामुळे त्या मुलांना भजन करण्याची सवय लागली. श्री महाराज तर आता शाळेत जात नव्हते. एकदा शाळा भरल्यावर अण्णा मध्येच काही कामासाठी घरी गेले. बापू फडतरे नावाचा श्री महाराजांचा एक मोठा जिवलग मित्र होता. तो मुलांना म्हणाला, आपण श्रीरामाचे भजन करूया. त्याबरोबर आपले धडे घोकण्याऐवजी सर्व मुले मोठमोठ्याने श्रीराम असे म्हणू लागली. थोड्या वेळाने अण्णा परत येऊन पाहतात तो हा प्रकार. त्यांना फार राग आला आणि ते म्हणाले, त्या गणूने तुम्हाला ही खूळ शिकवले आहे ना, थांबा, काढतो एकेकाची भक्ती असे बोलून प्रत्येक मुलाला जोराने एक एक छडी त्यांनी मारली. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण पुढची गोष्ट वाचूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.